भाजपचा काँग्रेसला अतिशय मोठा धक्का. कट्टर काँग्रेस नेते दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी आणि काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश ठरल्याची सूत्रांची माहिती. क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता. आज अटक वॉरंट जारी होण्यासाठी अर्ज दाखल. अजित पवारांनी कोकाटेंबाबत आजच निर्णय घ्यावा असं मुख्यमंत्र्यांचं भेटीत मत. फडणवीस आणि अजित पवार यांच्या भेटीत नवाब मलिकांबाबत चर्चा. मुख्यमंत्र्यांचा मलिकांना विरोध तर अजित पवार आग्रही. सहकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय स्पष्ट करणार. दादांचं सूतोवाच. ठाकरे बंधू सोमवारच्या आज शक्तीप्रदर्शन घेऊन युतीची घोषणा करणार. उमेदवारांची यादी आणि वचननामाही जाहीर करणार असल्याची माहिती. संजय राऊतांचा एकनाथ शिंदे आणि निवडणूक आयोगाबाबत वादग्रस्त वक्तव्य. शिंदेंच्या शिवसेनेचा जन्म नैसर्गिक नाही असाही निशाणा. मुंबईत भाजप आणि शिवसेनेमध्ये जागांसाठी जोरदार रस्सीखेच सुरू. शिवसेनेला केवळ 52 जागांचा पहिला प्रस्ताव तर शिंदे 125 जागांसाठी आग्रही असल्याची माहिती. आगामी महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची काँग्रेससोबत युतीची शक्यता. हर्षवर्धन सपकाळांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्याची माहिती. आमच्या त्यांना शुभेच्छा. राऊतांची प्रतिक्रिया. मुंबईमध्ये आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक. काँग्रेससोबत की ठाकरेंसोबत जायचं या संदर्भात चर्चा. तर निवडणुकीसाठी इच्छुकांनाही शशिकांत शिंदेंकडून भेटीचं निमंत्रण. अकोल्यात भाजपला निवडून द्या नाहीतर लाडकी बहीणचा निधी बंद होईल अशा धमक्या सुरू. भाजपचे माजी महानगराध्यक्ष अशोक कोळंबे यांच्या बंडखोरांच्या सहविचार सभेतून आरोप. संभाजीनगरमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावरती 500 आणि 100च्या नोटा उधळल्या. बिहार निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह. नोटा उधळल्यानंतर टीकेची चौफेर झोड. अंबरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर अज्ञाताकडून गोळीबार. आरोपीचं नाव सांगूनही गुन्हा दाखल होत नसल्याचा माजी आमदार नरेंद्र पवारांचा आरोप. पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन. पुणे पोलिसांकडून तब्बल 4 कोटींचा ड्रग्ज जप्त. गोवा, आसाम आणि मुंबईत छापेमारी. 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कारवाई.